उपस्थित शिष्यवृंद आणि नागरिक जन हो, प्रतिवर्षाप्रमाणे आपण श्री गुरुदत्ताच्या उत्सवाकरता येथे एकत्र जमलो आहोत. हे उत्सवाचे 17वे वर्ष. श्री गुरुदत्ताच्या उत्सवाबरोबरच गुरुशिष्यांचा मेळावा होत असतो. हा उत्सव कदाचित वर्षभर आपणास विचार करावयास लागतो. उत्सवास येण्यासाठी सामान्य माणसास 5-25 रुपयाकरता वर्षभर बेगमी करावी लागते. वर्षभर त्याची आठवण ठेवावी लागते. तशी तुम्हाला त्याची आठवण ठेवावी लागते, तशी मलाही वर्षभर त्याची आठवण ठेवावी लागते. आर्थिक कारणास्तव नाही, ईश्वरावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्याबाबतीत मी भाग्यवान आहे. मला पैशाकरता कधीच विचार करावा लागत नाही. माझे सारे शिष्य काही श्रीमंत नाहीत, गरीब शिष्यच जास्त आहेत. मी हे जाणून पत्करलं आहे. वर्षभर योजनाबद्ध वागणं ठेवावं लागतं. वर्षभर उत्सवाची आठवण ठेवली तरच येणं शक्य होतं. नाही तर लग्न, मौंज वगैरे काहीही निघून उत्सवाला येणं रद्द होतं. उत्सवाची तारीख लक्षात ठेवली तर घरच्या वरील कार्यक्रमांची तारीख बदलता येते. मला तरी तसा विचार करावा लागत नसला तरी मी वर्षभर उत्सवाचा विचार करीत असतो. मागच्या वर्षीच्या अधिकारवाणीनं आपण शिष्यांना काय सांगितलं आणि ते त्यांनी कितपत आचरणात आणलं या गोष्टीचा विचार करून नवीन काय सांगायचं याचा मी वर्षभर विचार करतो. संसाराकडे माझे लक्ष जावे तितके जात नाही. देव घडवून आणील ह्या माझ्या त्याच्यावरील विश्वासामुळे सकृतदर्शनी अवघड वाटणाऱ्या गोष्टीही मी सहज करून जातो. कोणी मला विचारलं की महाराज हे कसं होईल, तेव्हा मी सांगतो देव भागवून घेईल, तोच पार पडेल आणि तसंच तो करतोही. त्याच्यावरील विश्वासामुळे उत्सव कसा पार पडेल याची चिंता मला कधीच निर्माण होत नाही. मी तुम्हाला संकल्पत्व शिकवतो. सत्य संकल्प ते कष्टसाध्य असले, देवाच्या मनात तुम्हास ते द्यायचे नसेल तरी तू माझ्या शिष्यास देण्याचे मनात आण, असेच मी त्याला विनवून सांगतो. हा माझा जात्याच विचार नव्हे, तुमच्यासाठी मी तो करतो. शिष्यांना काय शिकवायचं, काय शिकवले, त्यांनी किती पचवले याचा मी सतत विचार करीत असतो. असा हिशेब मी केला नाही तर तो अल्लारख्खा विचार होईल. मी देवावर शिष्यांचा भार घालतो. जीवन कसं जगावं ही एक साधी गोष्ट शिकवतो. मी फार मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवणारा महाराज नाही. पंडिती थाटाचं, आध्यात्मिक थाटाचं शास्त्रीबुवासारखं भाषण करण्याची मला बुद्धी होत नाही. मी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे. माणूस वेद, उपनिषद आदी शास्त्रांचा अभ्यास करतो, त्यांची पारायणं करतो, पण हे सर्व आपण कशासाठी करतो हे विसरतो. त्यामुळे ते सर्व गाढवासारखं ओझं ठरतं. मी ते ओझं तुमच्यावर लादू इच्छित नाही. तुम्ही ते वाचू शकता, मी ते तुमच्यावर सोडून देतो. तेव्हा मी तुम्हाला काय शिकवतो? तुम्ही म्हणाल महाराज आपण पूर्णवाद शिकवता. मी तुम्हाला पूर्णवाद शिकवित नाही. तर जे काही शिकवतो त्यातूनच पूर्णवाद जन्माला येतो. मी तुम्हाला अनमोल अशी एकच गोष्ट शिकवतो, ती म्हणजे जीवन. या जीवनाइतके अनमोल जगात दुसरे काहीच नाही, ईश्वरसुद्धा नाही. ईश्वर किती मोठा आहे हे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या संदर्भातच, इन रिलेशन टू युअर लाईफ, कळू शकेल. तो किती मोठा, श्रेष्ठ, अद्वितीय वगैरे वगैरे काही असला, पण तो तुमच्या जीवनातच आला नाही, तुम्हाला ओळखता आला नाही, तर तो कसा आहे कोणाला कळेल? मी किती मोठा महाराज आहे मला माझं माहीत आहे, पण तुम्ही जर मला ओळखू शकला नाहीत तर माझा मोठेपणा काय कामाचा? गेली 20 वर्ष हेच मी सतत शिकवतो आहे, पण अजूनही तुम्हाला हे पटलेलं दिसत नाही. ज्याला जीवनाचे महत्त्व कळलं नाही त्यानं कितीही शास्त्राचा अभ्यास केला तरी काय उपयोग? मी सुरुवातीला तुमच्यासारखा समजुतीने सारी शास्त्र धुंडाळून काढली, अभ्यासली, पण अनुभवानं कळलं की हा सारा गाढवावरचा भार आहे, उगीच आपण वाहतो आहोत, म्हणून मी तो फेकून दिला. म्हणून मी तेच तुमच्या पाठीवर लादू इच्छित नाही.
अभ्यास करून मी विद्वान झालो, लोक मला विद्वान म्हणू लागले, पण विद्वान होऊन मी सुखी नव्हतो. म्हणून आपण विद्वान असूनही दुःखी का, याचा मी रात्रंदिवस अभ्यास करू लागलो, विचार करू लागलो. ईश्वराच्या कृपेनं वडील असेपर्यंत संसाराची चिंता नव्हती. संसाराकरता काही मिळवायचा प्रश्न डोक्यात नव्हता. वडील रागवायचे तर रागवतेत, अभ्यास तर करायला मिळतो ना, असं म्हणून मी त्यांचा राग सहन करत असे. मी इतका अभ्यासाच्या मागे लागलो की वडिलांचा तो निंदेचा विषय झाला. कोणी माझी चौकशी करायला घरी आला तर त्यास वडील म्हणत, वर पडले असतील चिरंजीव छातडावर पुस्तकं घेऊन. इतरांना अभ्यास करीत नाही म्हणून शिव्या खाव्या लागल्या असतील, पण मला अभ्यास करतो म्हणून शिव्या खाव्या लागल्या आहेत. मी व्याख्यान उत्तम देत असे, प्रवचन करीत असे, शास्त्रार्थ वादविवाद उत्तम केला, प्रतिष्ठित म्हणून गणला जाऊ लागलो. शास्त्रार्थ मला कोणी हरवू शकला नाही. विद्वान माझा हेवा करीत असत. त्यांना त्या दृष्टीनं माझ्यात उडेपणा सापडत नसे. ते म्हणत, हे सर्व ठीक आहे, कोरडा हात घशाखाली जात नाही. अशा प्रकारे ते मला उणेपणा देत. हा आपल्याला मूर्ख ठरवतो हे त्यांना बोचत असे. मला अभ्यास केल्यामुळं निंदा सहन करावी लागली, बोलणी खावी लागली. उदंड अभ्यास करूनही मी सुखी का नाही याचा शोध घ्यावयाचो. जे विद्वान नाहीत ते माझ्यापेक्षा जास्त सुखी आहेत, प्रभुत्वानं जगतायत, पाहिजे ते मिळवतायत, अशी उदाहरणं मला दिसायची. मी विचार करायचो, इतरांना विचारायचो, असं का? त्यांचं उत्तर मला कोणत्याही ग्रंथातून वा गुरुकडून मिळालं नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या वाटेला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गुरु भेटला आहे. पण मला तसा कोण गुरु भेटलाच नाही. मीच माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागलो, देवाला गुरु करून विचारू लागलो, धर्म जाणतोस मग निस्सत्व का, ज्ञानी आहेस मग अगतिक का, या प्रश्नांचं उत्तर जीवनाचाच खूप विचार करून, बुद्धीला कस लावून परमेश्वर हृदयस्थ करून हेरलं आणि मी सुखी झालो. मी चिंतेनं कधी व्याप्त नसतो हे तुम्ही जाणतात, बघतात, माझं जीवन पाहतात. मी उघडपणे जगतो आहे. तुमच्यापासून लपवून ठेवण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. मी किती सुखी आहे हे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. दुःखी नसण्याचा आव आणता येत नाही आणि सुखाचा भाव दाबून ठेवता येत नाही. मी महाराज असलो तरी संन्यासी नाही किंवा बैरागी नाही. मी संसारी महाराज आहे. सुखदुःखात समरस होणारा, कार्याची काळजी करणारा, महाराजपणाची जबाबदारी ओळखून वागणारा असा मी प्रापंचिक महाराज आहे. कोणत्याही संन्याशापेक्षा किंवा ब्रह्मयोगापेक्षा मी अधिक सुखी आहे, समाधानी, आनंदी आहे. कारण मी जीवनाचा भोक्ता आहे, ईश्वराचा भक्त नाही. आणि म्हणून मी सतत जीवनाचं महत्त्व तुम्हाला सांगत आलो आहे. एकदा तुम्ही जीवनाचं महत्त्व ओळखलं, त्याच्यावर प्रेम करू लागला तर तुम्हाला कशाचं दुःख होईल? मुलगा नाही म्हणून, पैसा नाही म्हणून, विद्वत्ता नाही म्हणून, सत्ता नाही म्हणून, का प्रतिष्ठा नाही म्हणून, या साऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात असल्या आणि जीवनाबद्दलची आस्था किंवा प्रेम नसलं तर त्याच गोष्टी तुम्हाला दुःखाला कारणीभूत होतील. मुलगा नाही म्हणून दुःख, मुलगा आहे पण विचारित नाही म्हणून दुःख, पैसा नाही म्हणून दुःख, पैसा आहे पण बायकोशी पटत नाही म्हणून दुःख, एक नाही तर अनेक गोष्टी एरवी कितीही हव्याशा वाटल्या तरी दुःखाला कारण ठरतात. पण म्हणून त्या नकोत असा त्याचा अर्थ नाही. तसा अर्थ असता तर मी इतरांप्रमाणे तुम्हाला निवृत्तीपर धर्म शिकवला असता. मी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवला असता. माणसाला जीवनातले सुख हवे आहे का जीवनाबाहेरचे सुख हवे आहे? जगण्याचं समाधान हवं आहे का मरणाचं हवं आहे? जर त्याला जीवनातीलच जगण्याचं सुख व समाधान हवे आहे तर ते जीवनातच मिळेल ना, अन्य कुठे मिळेल? ते जीवनातच मिळत नाही म्हणून तो मृगजळाप्रमाणे जीवनाबाहेर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण जीवनात का मिळत नाही याचा कधी तो विचारच करीत नाही. विचार करायला जातो तर त्याला काय सापडतं? हे जीवन नाशवंत आहे, असार आहे, मायाजाल आहे, भ्रम आहे. सबब यात सुखाचा शोध घेणं मूर्खपणा आहे,
अज्ञान आहे. सुख हे फक्त मोक्षात आहे. ब्रह्मप्राप्ती, ईश्वरप्राप्ती, कैवल्य यात आहे. अशा निर्णयाला तो येतो. म्हणजे ज्याचा शोध घेण्यासाठी तो जीवनाचा प्रवास करतो ते सुख त्याला जीवनात सापडत नाही, म्हणून जीवन सोडून देण्याचा विचार करतो. जीवनच जर सोडलं तर हा राहू शकतो काय? हा जर शिल्लकच राहत नसेल तर जीवनाबाहेरचं सुख, आनंद कोणासाठी आहे? शरीरात रोग आहे किंवा ते रोगाचे स्थान आहे म्हणून शरीरच नको असा विचार करणाऱ्याला सुख कुठं मिळणार आहे? तेव्हा शरीर सुधारण्याचा प्रयत्न करणं हेच शहाणपणाचं ठरतं. आरोग्याचे सुख नको असेल तर दुसरे कोणते तरी जरी हवे असले तरी त्यासाठी शरीर हवंच ना. शरीर हे नाशवंत आहे म्हणून ते नकोच असं म्हणून भागेल का? म्हणजे या विचारसरणीनं शेवटी माणूस हा नष्ट होतो. नष्टच व्हायचं असेल तर कशाला खटाटोप करायचा? जन्माला आल्यानंतर कळू लागल्याबरोबर आत्महत्या का करून घेऊ नये? देवानं मानवाला जन्म दिला, जीवन दिलं ते काय नष्ट करण्यासाठी? जीवनात त्यांना दुःख भरून ठेवले ते काय जीवाचे हाल करण्यासाठी व त्याचे हाल पाहून आसुरी आनंद मिळवण्यासाठी? तो देव आहे का सैतान आहे? जीवन ही अशी एकच वस्तू आहे की सहज प्रभुकृपेनं मिळालेली असते. बाकी साऱ्या वस्तू मिळवत्या होत्या. ब्रह्मदेखील प्राप्तव्याचा विषय आहे. ईश्वरही भक्तीनं मिळवावा लागतो. परिश्रमानं, प्रयत्नानं पैसा, विद्वत्ता, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे सारं काही मिळवता येतं. नवीन मिळवण्यासाठी काय करावं लागतं? कोणती साधना करावी लागते? उलट जीवन सोडण्यासाठीच मोठमोठ्या साधना सांगितल्या आहेत. जीवन सोडणं, मोक्ष मिळवणं हा पुरुषार्थाचा विषय आहे. पण जीवन मिळवण्यासाठी काय पुरुषार्थ करावा लागतो? धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थच आहेत. तेव्हा जो पुरुषार्थाचा विषय नाही, माणसाच्या प्रयत्नानं, अकलेनं मिळवता येणारी गोष्ट नाही, केवळ प्रभू कृपेनं मिळणारी गोष्ट आहे, असं हे जीवन हे श्रेष्ठ नव्हे का? पुरुषार्थाचा विषय श्रेष्ठ. मोक्ष हा जर पुरुषार्थाचा विषय आहे तर तो जीवनापेक्षा श्रेष्ठ कसा ठरू शकेल? देवानं कृपावंत होऊन दिलेली वस्तू श्रेष्ठ का माणसानं मिळवलेली वस्तू श्रेष्ठ? सारांश, जीवनापेक्षा श्रेष्ठ काहीही या जगात नाही हेच सिद्ध होतं. जे जीवनापेक्षा श्रेष्ठ नाही ते जीवनाचे ध्येय कसं असू शकेल? जीवनाचे ध्येय, जीवनाची परिणती, जीवनाची पूर्णावस्था ही जीवनच असू शकते, अन्य काही असू शकत नाही. ही गोष्ट तुमच्या अंतःकरणात न ठसल्यामुळे पूर्णवाद तुम्हाला कळला आहे असं म्हणता येत नाही. 12 महिने विचार करून काढलेली श्री तुम्ही न गिरवल्यामुळे तुम्हाला काय पुढचं शिकवावं हा माझ्यापुढे सतत प्रश्न आहे. मी तुमच्यावर केलेला आरोप खोटा आहे काय? एकच वाक्य, हे जीवन हिरिरीनं आनंदानं जगलं पाहिजे, त्याच्यासाठी सर्व काही आहे. ते कशासाठीच नाही, हे फक्त आनंदानं जगण्यासाठीच आहे. तुम्हाला हे सतत 20 वर्ष शिकवित आलं. पहिला धडा माझ्या किती शिष्यांनी अभ्यासला आहे? 100% जाऊ द्या, पण 60%, 50% तरी? हे मी तुम्हाला पास नापास करण्यासाठी सांगत नाही. तुम्ही बहुतेक यावर्षीच्या परीक्षेत पास झालात. काय परीक्षा घेतली ते नंतर सांगेन, आज नाही, तेवढा वेळ नाही. पण एक परीक्षा दिलेला श्री कोणी गिरवला नाही म्हणून अजूनही पास होत नाही. तेव्हा त्याच्या पुढची परीक्षा काय घ्यावी हा प्रश्न माझ्या अभ्यासाचा विषय होतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तर गुरुचक्रपाळी अभ्यास बसतो. म्हणून मी सतत वर्षभर अभ्यास केला, मला सत्याचा साक्षात्कार झाला. आपण आतापर्यंत यांना आत्मनिष्ठ सब्जेक्टिव्ह ट्रीटमेंटनं शिकवलं, आता ऑब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट वस्तुनिष्ठ पद्धतीनं शिकवलं पाहिजे. म्हणजे यांच्या लक्षात येईल की मी काय शिकवतो. मला या गोष्टीचा साक्षात्कार व्हायला तुमच्यामुळं 20 वर्ष लागली. मला ती वस्तुनिष्ठ पद्धत माहीत नव्हती असं नाही, पण आत्मनिष्ठ पद्धतीनं भागेल म्हणून मी तिचा विचार केला नव्हता. 20 वर्ष आत्मनिष्ठ प्रयोग केला, सब्जेक्टिव्ह, तो अपुरा पडला.
म्हणून वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह मेथड वापरावी हा साक्षात्कार झाला. इतकी वर्ष गेली हा काळाचा महिमा आहे. आपल्या गावात पाणी नाही हे केव्हा जाणवतं? स्वतःवर पाणी आणण्याची वेळ येते तेव्हा. ही जाणीव ऑब्जेक्टिव्हली होते. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अशा प्रकारचा आहे हे 20 वर्षाच्या अनुभवानं मला कळलं. डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार झाला. आजपर्यंत मी सब्जेक्टिव्हली शिकवलं, तुम्हाला ते पटलं, तुम्ही खरंच घमंडी नाही, तुम्हाला सारं पटलं असंही नाही, तुम्ही होही म्हणत नाही, नाही म्हणत नाही, लॉजिकल आहे असंही म्हणत नाही, इलॉजिकल आहे असंही म्हणत नाही. मी तुम्हाला जे जे सांगतो ते बरेचसे पटते, पण जे पटते त्याचे कैवारी होऊन ते अभ्यासात आणि आचरणात आणावी ही गोष्ट तुमच्या अंतःकरणाला भिडलेली दिसत नाही. ही माझी साडेसाती आहे. तुमच्या अंतःकरणाला धडक देईल असा विचार सब्जेक्टिव्हली सांगून भागेल दिसत नाही. तुम्हाला निजहिताची तळमळ लागली नाही म्हणून हा निर्णय मला घ्यावा लागतो. कोणाला सुगंध येतो, कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, कोणाची कुंडलिनी जागृत झाली, अशा गोष्टीतच तुम्ही खुश असता. सब्जेक्टिव्हली देखील रिलेटिव्हली शिकावं लागतं. वस्तुनिष्ठतेच्या सापेक्षतेत शिकवावं लागतं. आता ऑब्जेक्टिव्हली शिकवण्यानं तरी यांना जीवनाचं महत्त्व पटेल, यांच्या अंतःकरणाला धडक मिळेल असे मला वाटतं. बाकी शिकण्याकरता जगात पुष्कळ साहित्य आहे. नसेल तेथे मी पुस्तकं लिहून भर घातली आहे. अमुक एक तुमच्या जीवनात आहे का असा प्रश्न विचारणं ही सब्जेक्टिव्ह पद्धत आहे. अमुक एक तुला ठाऊक आहे का असं विचारणं ही ऑब्जेक्टिव्ह पद्धत आहे. तुझ्या जीवनात सुख आहे का, तुझी समस्या काय आहे, तुझे लोकांशी किती पटतं, घरात किती पटतं, तुझ्या कामात तुला समाधान उत्साह वाटतो का, तुला जे काही करावंसं वाटतं ते कितपत साध्य होतं, अपयश येत असेल तर ते कशामुळे, इत्यादी प्रश्न विचारून मार्गदर्शन करणं हे सब्जेक्टिव्ह पद्धतीनं शिकवणं होय. आणि त्याऐवजी तू ज्ञानेश्वरी, वेद, उपनिषदं, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, अर्थकारण, राजकारण किती अभ्यासलं आहेत, त्याबद्दल तुला किती बोलता येतं, पटवता येतं, किती युक्तिवाद करता येतो इत्यादी प्रश्न विचारून शिकवणं ही ऑब्जेक्टिव्ह पद्धत होय. मी आज निराळ्या पद्धतीने बोलत आहे हे तुम्हाला आतापर्यंतच्या बोलण्यावरून कळलं असेल. मी ठरवलं यांना आज धर्म व परमार्थ या विषयाला धरून सांगावं. धर्म हा जसा सब्जेक्टिव्हली शिकवला जातो तसा ऑब्जेक्टिव्हली पण शिकवला जातो. जीवनाइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही हे तुम्हाला पटावे यासाठी धर्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय हे सांगायचं ठरवलं. जीवनातील सत्य निवडणं याचं नाव धर्म व जीवनापलीकडील सत्याचा शोध घेणं याचं नाव परमार्थ. जीवनाचे सत्य पाहायचे म्हणजे जीवनाचा अभ्यास करणे. मानवी जीवनाच्या इतिहासात अशी एक धडपड दिसून येते की मनुष्य हा परिस्थितीवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. त्याची ही अंतःप्रेरणा आहे का बाह्य प्रेरणा आहे? आदिकालापासून मध्यकालापर्यंत परिस्थितीशी टक्कर देण्याची त्याची प्रेरणा ही बाह्यशक्तीची जबरदस्ती आहे का अंतःप्रेरणा आहे? हा साधा प्रश्न आहे. प्रेरणा दोन्हीही आहे. गंगा यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे दोन्ही प्रेरणा एक व पवित्र आहेत. मानवी जीवनात अंतःप्रेरणा व बाह्यप्रेरणा दोन्हीही कार्य करीत असतात. एक आत्मनिष्ठ सब्जेक्टिव्ह व दुसरी वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह, दोन्ही मिळून जीवन पूर्ण होतं. रात्री झोपताना थंडी वाजली तर पोटात पाय घेऊन आपण पडतो. पोटात पाय घेण्याचा आदेश मेंदूचा आहे, पण त्याला बाहेरच्या थंडीनं घ्यायला लावला. केवळ मेंदू आहे म्हणून आपल्याला काही करण्याची प्रेरणा मिळते का? केवळ बाह्य विषय आहेत म्हणून प्रेरणा मिळते? मेंदूने प्रेरणा दिली हे सत्य, तसंच थंडीनं प्रेरणा दिली हेही सत्य. मग सत्य एक का दोन? सत्य तर एकच असते ना. मग यापैकी कोणती गोष्ट सत्य आहे? आत्मप्रेरणा की बाह्य प्रेरणा? वरीलपैकी कोणतीही गोष्ट पूर्ण सत्य नाही. दोन्ही अर्धसत्य आहेत. म्हणून दोन्ही मिळून एकच पूर्ण सत्य आहे. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम असं महाभारतात पितामह भीष्माचार्यांनी द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. म्हणून
महाजनोयेन गतः सपंता असे धर्मशास्त्र सांगते. कायदेशीर वागणारा वकील ठरत नाही. सरळ सरळ पत्करले तर मग तो विद्वान कसला. एखाद्यानं मरायचंच ठरवलं तर ऊन, वारा, अग्नी इत्यादी पंचमहाभूतं याला जगायला बाधा करू शकतील काय? ती त्याला सुख तरी देऊ शकतील काय? थंडीनं ज्याला मरायचं आहे त्याला ऊब सुख देऊ शकणार नाही. ज्याला जगायचं आहे त्यालाच बाह्य परिस्थिती जगायची प्रेरणा देऊ शकते. सापाला पाहून भीती वाटते, ती जगण्यासाठी का मरण्यासाठी? माणसाच्या अंतःकरणात मूलतः जगण्याचीच प्रेरणा असल्यामुळं त्याला बाह्य परिस्थिती सुखद वा दुःखद वाटू शकते. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ती पोटाशी पाय धरायला लावते. थंडीची ती जबरदस्ती नाही. जीवाच्या जन्माबरोबरच त्याची रक्षण करणारी एक प्रेरणा जन्माला येत असते. ह्या प्रेरणेलाच धर्म म्हणतात. म्हणून चोदना लक्षणार्थो धर्म अशी धर्माची व्याख्या आहे. हीच धर्माची मूलभूत व्याख्या आहे. प्रेरणा हा धर्म फक्त हिंदूतच आहे आणि मुसलमान, ख्रिस्ती, पारशी इत्यादीत नाही काय. हा धर्म सर्वांचा आहे. कारण प्रत्येक प्राणीमात्राच्या जन्माबरोबरच आलेला तो धर्म आहे. माणूस जगतो तो काय धर्मामुळेच. हा धर्म कोणत्या विचाराचा परिपाक आहे? हा धर्म जीवापासून अलग करता येईल काय? स्वसंरक्षणाची प्रेरणा नाही असा एक तरी प्राणी जगात आहे काय? या मूलभूत धर्माची जाणीव असणं हे अनेक गुण प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. केवळ या एका धर्माच्या प्रेरणेतून मानवानं सारी संस्कृती व सभ्यता निर्माण केली आहे. नीती, न्याय, धर्माचरण, अर्थकारण, राजकारण, शास्त्र व कला इत्यादीची निर्मिती मानवानं सुखासाठी व आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी केली. अगोदर अस्तित्व मग सुख, अगोदर संरक्षण मग उपभोग. भीतीपोटी कसल्याच गोष्टी आनंद वाटत नसतो. उशाशी साप असताना उर्वशी जरी शेजारी असली तरी आनंद होईल काय? तेव्हा प्रथम अस्तित्व मग भोक्तृत्व, प्रथम अधिष्ठान मग प्रतिष्ठान, प्रथम जीव मग शिव, प्रथम अस्ति मग मस्ती. हा अस्तीचा धर्म, ही स्वसंरक्षणाची प्रेरणा मुळात माणसात नसती तर कोण शिकवायला व कोण शिकायला जन्माला आला असता? हीच प्रेरणा शिकायला प्रवृत्त करते. शिकणारा आधी का शिकवणारा आधी? शिकणारा आधी म्हणून तर शिकवणारा त्याला शिकवायला तयार होतो. शिकणारा आधी म्हणून वेद सांगणाऱ्या ऋषीपेक्षा वेद मोठा आहे. म्हणून वेदात विध्यर्थ क्रियापद अधिक आहे, आज्ञार्थ कमी. शिकवणारा आज्ञार्थ शिकवतो. जीवेत शरदशतम, 100 वर्षे तू जगावे असे विध्यर्थ वेदात सांगितले. सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. ही सारी विद्यार्थक वचने आहेत. अधिकार कोणाला? शिकणाऱ्याला का शिकवणाऱ्याला? शिकणारा आहे म्हणून शिकवणारा आहे. म्हणून अधिकार हा शिकणाऱ्याचा आहे. चोदना लक्षणो धर्म हे जैमिनी सूत्र आहे. चोदना हा शिकणाऱ्याचा धर्म आहे. वेद वाचला तर काय वाटेल? तो शिकावासा वाटेल का शिकवावासा वाटेल? वेद हा शिकावासा वाटतो. त्यातील अरण्यक उपनिषद हा शिकवायचा भाग आहे. त्यातील मंत्रसंहिता हाच वेद शिकायला निघालेला व शिकवायला निघालेला यात अधिकाराचा वाद आहे. पृथ्वीच्या पाठीवर स्वर्ग कोण आणू शकेल? शिकायला निघालेलाच आणू शकेल. शिकवायला निघालेला स्वर्गात नरक निर्माण करील. वेदाला नारायण म्हटलं आहे. जन्माबरोबर आलेली जगण्याची प्रेरणा चोदना ही साक्षात ईश्वरच आहे. जो तुमचे पालनपोषण करतो तो ईश्वर. ही प्रेरणा तुमचे संरक्षण करते. तिचा साक्षात्कार वेदात होतो म्हणून वेद नारायण आहे. वेद सांगणारे लोक या नारायणाचा साक्षात्कार घडवतात म्हणून वैदिक धर्म हा साऱ्या जगाचा धर्म ठरतो. वेदात धर्म आहे म्हणून तो माणसात आला की माणसात आहे म्हणून वेदात आला? वेद हा माणसाच्या अगोदरचा आहे. अगोदर जगण्याची प्रेरणा मग जगणे.
तसे नसते तर जन्माला आल्याबरोबर जीव मेला असता नव्हे, गर्भसंभव झाल्याबरोबर तो नष्ट झाला असता. सबब वेदातील धर्म हा सनातन आहे. त्याला कोणी निर्माण केला नाही, कोणी त्याला नष्ट करू शकणार नाही. उत्क्रांतीवादात विशिष्ट बाबींचे जतन, प्रिझर्वेशन ऑफ स्पेशियस म्हणून जे तत्त्व आहे ते याच धर्माचं आहे. जेथे कुठे अस्ति आहे तेथे हा धर्म आहेच. हे माणसानं ओळखलं तर तो दुबळा राहील काय, सामर्थ्यवान होईल. याचा साक्षात्कार झाला तर माणूस प्रभू होईल. वैदिक धर्मात, हिंदू धर्मात उपनयनानंतर धर्मपुरुषार्थ पत्करावा लागतो. ब्रह्मचर्य पत्करून पुढील आयुष्याचा डोलारा उभारायचा असतो. ब्रह्मचर्य पत्करणे म्हणजे पुढील जीवनाची तयारी करणे, त्याच्या संरक्षणाची तयारी करणे. घराचे संरक्षण अगोदर पायावर अवलंबून असतं, नंतर इतर गोष्टीपासून त्याचं संरक्षण करायचं. जगण्याची प्रेरणा नसेल तर जगण्यासाठी जे जे करावे लागते त्याला काही अर्थ राहील काय. म्हणून या चोदना लक्षण धर्माचा अगोदर साक्षात्कार झाला पाहिजे. जीवन जगायचे असते हे एक सत्य आहे. पूर्णवाद सांगतो, जेथे कुठे जगायचा विरुद्ध प्रतिकार होईल तेथे स्वसंरक्षणाची जन्मजात प्रवृत्ती उफाळून येते. जगणे हे ऐच्छिक नाही, ते चालू राहते. चोदना धर्मामुळे ते चालूच राहते. या गोष्टीचा साक्षात्कार तुम्हास होत नाही म्हणून तुम्ही दुबळे आहात. चोदना रूपानं आपणात ईश्वरच वसत आहे असे असताना कोण कोणाला बाटवू शकतो. बाटवू शकणारा असा एकही मनुष्य ईश्वर जन्माला घालीत नाही. ही चोदना जर अंतर्धान पावली तर हे विश्व कायम राहील का गडबडेल. मला हिंदू धर्म सांगायचा नाही, मला धर्म सांगायचा होता. हा ईश्वर गर्भधारणेपासून तुमच्याबरोबर घाणीत राहतो. जन्म टाकाऊ आहे म्हणून का तुमच्याबरोबर तो असतो, तर जीवनाच्या प्रेमामुळे तो जन्माला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं म्हणून तो ज्या धर्माच्या स्थापनेसाठी जन्माला येतो तो धर्म कोणता. हाच की जो जीव मात्राचा धर्म आहे. त्याला जर जीवनाबद्दल प्रेम नसतं तर त्यानं अवतार धारण केला असता का. बरे झाले अधर्म मारला, आता सर्व जीवनाचा नाश होऊ दे, बुडू दे ही सृष्टी एकदाची असं म्हणून तो स्वस्थ का बसत नाही. संभवामी युगे युगे हे ईश्वरच म्हणू शकतो, माणूस म्हणू शकतो का. माणसाला वाटतं म्हणून तो जन्म घेतो का. ईश्वरालाच वाटतं म्हणून तो माणसाला जन्माला घालतो. पण माणूस या ईश्वराच्या वाटण्याला पाप समजतो व जीवनापासून त्याच्याजवळ सुटका मागतो. माझे देवाशी उलटे भांडण आहे की देवा, तुला वाटतं तेव्हा तू जन्माला येतोस, मी मात्र एवढेच जीवन जगावे का. असं का. मलाही वाटलं तर पुन्हा जन्माला का येता येऊ नये. मला मग तुला उदार का म्हणावं. मलाही ती शक्ती दे. मला तू देणार नसशील तर कृपणाला दाता का म्हणावं. ज्याला धन पाहिजे असेल त्यानं कृपणाला धनवान म्हणावे असे हे माझे देवाशी भांडण आहे. मी देवाचा कैवारी का नाही हे तुम्हाला यावरून कळेल. जो बाप मुलाला तिजोरीच्या किल्ल्या देत नाही तो जिवंत राहावा असं कोणा मुलाला वाटेल. असो, मी हे धर्मतत्त्व 20 वर्ष डॉक्टर म्हणून शिकवलं. आता भ म्हणून शास्त्री म्हणून शिकवायचं ठरवलं आहे. मी देवाचा कैवार्य म्हणून नव्हे तर जीवनाचा कैवार्य म्हणून तुम्हाला सांगतो. मी अभंगात म्हटल्याप्रमाणे जो धर्म ओळखला, जो ईश्वर पाहिला तो हाच. धर्माशिवाय ईश्वर असू शकतो. ईश्वरातून धर्म काढून घेतला तर तो ईश्वर राहील का. ज्यास काही अशक्य नाही तो ईश्वर हे कोठपर्यंत आहे. तर जोपर्यंत ज्याच्याजवळ धर्म आहे तोपर्यंत ईश्वर म्हणजे धर्म व धर्म म्हणजे ईश्वर असा अन्योन्याश्रयी दोघांचा संबंध आहे. हा ईश्वर मी तुमच्यासमोर ठेवला. ही पांडुरंगाची वीट समजा. जीवन पांडुरंग उभा आहे. स्वसंरक्षणाचा प्रेरणारूपी जो धर्म त्यावर ईश्वर उभा आहे. ईश्वराचे ते फुटिंग आहे. अणुरेणूत हा धर्म नांदतोय म्हणून जग उभं आहे. ही प्रेरणा सर्वत्र दिसते. ईश्वराचे पाय म्हणजे धर्म. त्याने कमरेवर हात ठेवले आहेत तेथपर्यंत धर्माचा भाग.
वक्षावरचे वत्सलांछन हे चिन्ह त्याला माणसाचं हृदय असल्याचं दर्शवतं. 2 पायावर उभे असलेले जे धड त्यात माणसाचं हृदय आहे हे दर्शवण्याकरता त्यानं भृगूचे पद छातीवर धारण केलं आहे. ज्याच्या हृदयाला माणसाचा रंग तो पांडुरंग. त्याला माणसाचं हृदय आहे म्हणूनच त्याचे तोंड पाहण्याची इच्छा होते. तेही माणसाचेच असले पाहिजे अशी भावना होते आणि म्हणून त्यानं तसं तोंड धारण केलं. माणसासारखे डोळे कान धारण केले. माणसाचे दुःख पाहण्यासाठी त्याचे डोळे माणसाचेच असले पाहिजेत. माणसाची प्रार्थना ऐकण्यासाठी त्याचे कान माणसाचेच असले पाहिजेत. त्याच्या डोक्यावर तेजपुंज किरीट विराजमान आहे. ते तेज सर्वत्र आहे. देवाचे इतर अवयव दिसले तरी देव भेटल्याचे समाधान होत नाही. त्याचं तोंड पाहिलं तरच तो भेटल्याचं समाधान होतं. कारण त्याच्या हृदयात काय आहे, त्याला आपल्याबद्दल काय वाटतं, त्यानं आपली प्रार्थना ऐकली की नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून कळणार. नंतर आपले लक्ष त्याच्या पायाकडे जातं. त्यानं आपलं दुःख ऐकून ते निवारण्यासाठी तो धाव घेतो की नाही म्हणून आपलं लक्ष त्याच्या पायाकडे जातं. त्याचे कटिबद्ध हात हे त्याच्या धाव घेण्यापूर्वीच्या तयारीचा पवित्रा दर्शवतात. तुम्ही म्हणाल, आमचं दुःख ऐकून तो धाव घेईल कशावरून? आम्ही पुष्कळ त्याला हाका मारतो पण तो येत नाही. तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तो कसा येईल? त्याच्यापर्यंत तुमची हाक पोहोचण्यासाठी तुमची दुःखात संकटात जगण्याची जिद्द पाहिजे. ती असावी तरच तुम्ही त्याच्या मदतीनं ते पार करू शकाल. ज्याच्या जीवनात जीवन मरणाचा झगडा चालू आहे, जगावे की मरावे हा प्रश्न उभा आहे, तो जर जीवनाचा कैवारी होऊन आर्त अंतःकरणानं देवाला हाक मारू लागला तर देव खात्रीनं त्याच्या मदतीला धावून येतो. हे मी माझं मन म्हणून केवळ सांगत नाही. संतांची चरित्र अभ्यासा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांच्या जीवनात ईश्वर केव्हा व कसा आला ते समजेल. ईश्वर सकाम आहे. संभवामी युगे युगे म्हणणारा ईश्वर निष्काम कसा? मोक्षाची इच्छा, ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा म्हणजे कामनाच, सकामनाच. ज्याचा ईश्वर सकाम आहे त्यानं निष्कामतेचे वेड काय म्हणून पांघरावे? जीवनातील सत्य म्हणजे धर्म व जीवनापलीकडचे सत्य म्हणजे परमार्थ. जीवनातून जीवनापलीकडे पाहू लागलो. पांडुरंग आठवला. आज दत्ताच्या उत्सवात पांडुरंग आठवला. का आठवला हे त्या दत्ताच ठाऊक. पांडुरंग जीवनापलीकडचे सत्य. त्याशिवाय परमार्थ काही वेगळा असू शकतो काय? आज धर्म आणि परमार्थ सांगितला. जेथे धर्म आणि परमार्थ दोन्ही नांदतात तेथे पांडुरंग नांदतो. असा पांडुरंग तुमच्या जीवनात उभा राहो. जन्मदात्या आईबापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाच्या भेटीस तो न बोलावता आला. त्याच्यासाठी युगे 28 विटेवरी उभा कसा राहिला तो तुम्हाला मी हे शिकवलं. आज हाच पूर्णवाद आहे. धर्म आणि ईश्वर यांचा स्वरूप सिद्धांत आहे म्हणून बोलावलं तरच तो येतो असं नाही. धर्म पाळा म्हणजे तो आपोआप येईल. तो येण्यासाठीच तर कटिबद्ध होऊन बसला आहे. बोलावले तर तो येतो हेही खरं आहे, पण आपण बोलावू नाही तो काय येत नाही, त्याला कसं बोलवावं म्हणजे तो येईल हेच मी गेल्या 17 वर्षात शिकवलं. तो भक्तकाम कल्पद्रुम आहे. भक्ताच्या संकटात उडी घेणारा आहे. त्वरितगामी व स्मर्तुगामी आहे. मग आपला अनुभव उलटा का? यात 17 वर्षानंतर हाच प्रश्न तुमच्यासमोर ठेवून मी हे धर्म व परमार्थ विषयाचे प्रवचन संपवतो. देव पाहून मी जितका खुश होत नाही तितका तुम्हाला पाहून होतो. मला गुरु पण विसरता येत नाही. विसरू शकलो तर देव पाहून आनंद होईल, पण गुरु पण सुटत नाही. असाच आनंद गुरुदक्षिणा म्हणून प्रतिवर्षी मला देत जा. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.